जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा पवित्र उत्सव आहे. या दिवशी भक्त उपवास करतात. श्रीकृष्णाची भक्तिभावाने पूजा करतात. शास्त्र परंपरेनुसार भगवान श्रीकृष्णाला साधे, सात्विक आणि प्रेमाने अर्पण केलेला नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. भक्तिभावाने अर्पण केलेला नैवेद्य श्रीकृष्ण आनंदाने स्वीकारतात. नमस्कार, नित्यभक्ती या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रीकृष्णाला प्रिय असलेले 11 नैवेद्य आणि त्यांचे महत्त्व काय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. भगवान श्रीकृष्णाला सर्वात प्रिय नैवेद्य म्हणजे लोणी होय. बालपणी श्रीकृष्ण लोणी खूप आवडीने खात असत, म्हणून त्यांना माखन चोर म्हणतात. जन्माष्टमीच्या दिवशी लोणी अर्पण करणे शुभ मानले जाते. लोणी अर्पण करण्याबरोबरच खडीसाखर अर्पण केली जाते. खडीसाखरेमध्ये उत्तम गोडवा, प्रेम आणि आनंदाचे प्रतीक असल्यामुळे खडीसाखर जरूर अर्पण करावी. दूध हे पवित्र आणि सात्विक मानले जाते. बालपणी श्रीकृष्ण हे गोपालक होते. ते रानावनामध्ये गायींना चारण्यासाठी नेत असत. त्यामुळे त्यांना दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. दही श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. दहीहंडी साजरी करण्याची परंपराही श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देते. म्हणूनच दही अर्पण करावे. शुद्ध गाईचे तूप अत्यंत पवित्र मानले जाते. तुपाचा नैवेद्य अर्पण करणे शुभ आणि मंगलकारक मानले जाते. पंचामृतातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे मध होय. मधामध्ये मधुरता आणि समृद्धीचे प्रतीक असते. म्हणूनच मध देखील जन्मोत्सवाला अर्पण नैवेद्य दाखवू शकता. दूध, दही, तूप, मध आणि साखर या घटकांपासून तयार केलेले पंचामृत श्रीकृष्णाला अर्पण केले जाते आणि पूजा झाल्यानंतर प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. श्रीकृष्णाला खीर देखील अत्यंत प्रिय आहे. दूध, तांदूळ आणि साखर घालून बनवलेली खीर श्रीकृष्णाला अत्यंत अनेक नैवेद्यांमध्ये प्रिय मानली जाते. गव्हाचे पीठ आणि धन्यापासून तयार केलेली पंजिरी अनेक ठिकाणी श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. जन्माष्टमीला पंजिरीला खूप महत्त्व आहे. तसेच दही पोहे, गोड पोहे अनेक घरात श्रीकृष्णाला अर्पण केले जातात. पोहे हा सात्विक आणि साधा नैवेद्य आहे. केळी, सफरचंद, द्राक्षे, पेरू यासारखी ताजी फळे अर्पण करावीत आणि नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवून श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करावा. कारण श्रीकृष्णाला तुळशीचे पान ठेवल्याशिवाय श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांची पूजा अपूर्ण मानली जाते. ही एक वैष्णव परंपरा आहे. त्यामुळे श्रीकृष्णाच्या कोणत्याही नैवेद्यामध्ये तुळशीचे पान अवश्य ठेवावे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती चॅनलला सबस्क्राईब करा.